विट्याच्या पुढे लय दिवसानं चाललेलो मायनीला, त्यामुळे बघितलं रस्त्याचं काम चालू होतं आणि रस्ता सिंगल असल्यामुळे फांदी थटली आणि आरसा आला बघा आत. तर जय श्रीराम मित्रांनो, मस्त बघित चाललेलो बघा सकाळी पार्किंगला. भाऊ सोडायला आलता. सकाळी एवढी थंडी वाजलती का नाही, पूर्ण पॅकच झालता बघा पेंग्विन गत. गाडीपाशी बरोबर सकाळी 7:30 वाजता आलो. रातभर एवढी थंडी होती का नाही, केबिन पूर्ण गार पडलेलं बघा. बाहेर बरं वाटालतं पण आत नको वाटालतं. तसं जर घरातून झालं आपलं निघायला उशीर, उन्हाच्या आधी पोहोचायचं म्हणलं पण ऊन पहिला आपल्या आधी पोहोचलं, काय विषय नाही. त्यामुळे बघा तासगाव मध्ये आलो आणि गर्दी झालीच. बरं आता पुढनं गाड्या आल्यावर रस्त्याच्या साईडला गाडी घ्यायची किती, शेवटी फांदी थटली आणि आरसा सरकला. नॉन स्टॉप जायचं, थांबायचं नाही म्हणते तरी पण थांबायला लागतेच बघा. मायनी रोडला आलो, फुल्ल रस्त्याचं काम चालू बघा. आता गावातनी दुकानात जायचं म्हटलं की काय सुखाचं नसते. रस्ता असला असते दिसतात चांगलं, पण पुढे जाऊन कधी रस्ता बंद होईल काय सांगता येत नाही. पण काही विषय नाही, तासाभरात दुकानापाशी पोहोचलो बघा. गाडी मस्त लावली खाली करायला, गोडाऊनला माल खाली करायला तीत, पण तिथले हमाल राव लय म्हणजे लय हळू होती. विचार करा, सकाळी 11 वाजता गाडी खाली करायला घेतलीत, फक्त 20 टन खाली करायला संध्याकाळी 5 वाजवलीत. अजून तर मित्रांनो आपला 10 टन माल खाली करायचा होता. आता पुढच्या गावात जायचं होतं, पण गाडी आपली काय खाली झाली नाही. होय तसंच झालं, शेवटी मुक्कामच पडला. तर चला मित्रांनो, ह्याच गावात उद्या सकाळी पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. हे ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. गुड नाईट सगळ्यांना, बाय बाय.